हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी पहिल्यांदाच घरी सॉफ्ट आणि टेस्टी व्हेज मोमोज बनवले आहेत आणि खरंच सांगते रिझल्ट इतका छान आलाय की सगळ्यांनी फक्त कौतुकच केलं. त्यासोबत स्पायसी लाल चटणी पण बनवणार आहोत. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी एका बाउलमध्ये इथे मी 1.5 कप मैदा घेते. यानंतर यात थोडं मीठ आणि तेल घालून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात थोडं थोडं पाणी घालत एक सॉफ्ट डो मळून घ्यायचा आहे. डो जास्त हार्ड किंवा सॉफ्ट नसावा. आता तो 20 मिनिटं झाकून रेस्टला ठेवा. सो आपली नेक्स्ट स्टेप आहे व्हेजीस चॉप करून घेण्याची. इथे मी इलेक्ट्रिक चॉपर यूज करते. मोमोजसाठी लागणारे सर्व व्हेजीस मी ह्या चॉपरमध्ये फाईनली चॉप करून घेणार आहे. सो सर्वात आधी मी इथे आलं, लसूण आणि मिरची फाईनली चॉप्ड करून घेते. तसंच आता कोबी, गाजर, शिमला मिरची आणि कांदा सुद्धा फाईनली चॉप्ड करून एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. एका पॅनमध्ये 2 ते 3 चम्मच तेल गरम करून त्यात तयार केलेली आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट परतून घ्या. आता कांदा, गाजर, शिमला मिरची आणि कोबी घालून सर्व व्हेजीस हाय फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं टॉस करा. एक छोटा चम्मच काली मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिक्स करून घ्या. यात मी 1 चम्मच डार्क सोया सॉस सुद्धा टाकते. थोडेसे स्प्रिंग ऑनियन्स आणि कोथिंबीरनी गार्निश करून घ्यायचं आहे. व्हेजिटेबल्स क्रंची राहिले तर मोमोज आणखीन टेस्टी लागतात. सो इथे आपली स्टफिंग तयार आहे. आता डोचे छोटे गोळे करून 3 पुरी लाटून घ्या. मध्ये स्टफिंग ठेवा आणि हळूहळू प्लीट्स करत मोमोजचा सुंदर शेप द्या. हा माझा फर्स्ट टाइम होता, पण शेप सरप्राइझिंगली खूप छान आला. अशाच प्रकारे मी बाकीच्या मोमोजला सुद्धा शेप देते. एका भांड्यामध्ये पाणी गरम करा. प्लेटला हलकंसं तेल लावून मोमोज अरेंज करा. आता मीडियम फ्लेमवर 10 ते 12 मिनिटं स्टीम करून घ्या.
स्टीम झाल्यावर मोमोज एकदम सॉफ्ट आणि शायनी दिसायला लागतात. चला तर मग मोमोजला लागणारी लाल चटणी बनवूयात. इथे मी एका कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी, 2 टमाटर, 3 ते 4 छोट्या हिरव्या मिरच्या, 3 ते 4 काश्मीरी लाल मिरच्या आणि कोथिंबीरच्या दांड्या घेतल्या. 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि एक छान उकळी येईपर्यंत हे सर्व शिजवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला टमाटर शिजल्यानंतर टमाटरच्या वरची स्किन काढून घ्यायची आहे. सर्व मिश्रण थंड झाल्यावरती एका मिक्सर जारमध्ये हे सर्व ट्रान्सफर करून आपल्याला एक स्मूथ फाईन पेस्ट करून घ्यायची. आता पुन्हा एकदा कढईमध्ये 1 ते 1.5 चमच तेल गरम करून यात तयार केलेली लाल चटणीची पेस्ट टाकून चवीनुसार मीठ आणि अर्धा चमच काली मिरी पावडर घालून एक छान चटणी दाटसर होईपर्यंत उकळी काढून घ्यायची आहे. आणि असे तयार झाले माझे फर्स्ट टाइम होममेड व्हेज मोमोज विथ स्पायसी रेड चटणी. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि टेस्टी रेसिपीसोबत.